तर स्वारगेट आगारानं काही दिवसांपूर्वी पोलिसांना लिहिलेलं एक पत्र व्हायरल होत आहे। हे पत्र आणि बलात्काराची घडलेली घटना या दोघांचे एकमेकांसोबत कनेक्शन काय हे जाणून घेण्यासाठी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। तारीख 22 फेब्रुवारी 2025। याच दिवशी पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतनं पोलिसांना एक पत्र पाठवलं गेलं। पत्राचा विषय होता आगारामधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा। पण या पत्राची ना दखल घेतली गेली ना कोणती कारवाई झाली। आणि यानंतर बरोबर 4 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारीला याच बस स्टँडमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला। आगारानं पाठवलेल्या पत्राची पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली असती तर 26 तारखेची घटना घडली नसती। खासदार सुप्रिया सुळेंनी हे पत्र ट्विट करत गृहमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन केलं। तर रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहेत। ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, इथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडून कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। स्वारगेट बस स्थानकावर दररोज 40 ते 45 हजार प्रवाशांची ये जा असते, तर अंदाजे 1700 एसटी बसेस या आगारातनं पुढे जातात। खासगी एजंट आणि तृतीयपंथीयांकडनं प्रवाशांना होत असलेली दमदाटी आणि त्रासाबद्दलची माहिती या पत्रातनं पोलिसांना कळवली गेली होती। सोबतच या अरेरावीला आळा घालत योग्य कारवाई करण्याची मागणीही आगाराकडनं करण्यात आली, पण पोलिसांनी या पत्राकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं। मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे। पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही। कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे। त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे। तरुणीवरच्या अत्याचारानंतर बस स्थानकातील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन झालंय, तर मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेचा युद्ध पातळीवर शोध घेतला जातोय। पण स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्तानं राज्यातल्या सर्वच एसटी आगारातल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक। त्यामुळे पोलिसांना एक पत्र देण्यात आलेलं होतं आणि या पत्राकडे पोलिसांनी काहीसं दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा आता होतोय। तर स्वारगेट इथे एसटीत झालेल्या बलात्कार प्रकरणावरनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटतात। पुण्यात या प्रकरणाचा निषेध नोंदवत निदर्शनं होतात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज घटनास्थळी जात पाहणी केली आणि यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत जी घटना घडली ती शांततेत घडली, आजूबाजूला असलेल्या नागरिकांना सुद्धा याबद्दल काहीच कळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं। पण कदमांच्या असंवेदनशील वक्तव्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निषेध व्यक्त केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम असंवेदनशील असून त्यांना मंत्रिपदावरनं हटवलं जावं अशी मागणी जोर धरतेय। जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे, परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती। या मुलीने आसपास काही लोक असताना विरोध केला नाही, त्यामुळे हा अत्याचार झाला असं त्यांचं म्हणणं। मी एका चॅनलवर त्याची बातमी वाचली। अतिशय असंवेदनशील हा प्रकार आहे। तर मला असं वाटतं की अशा मंत्र्यांना मंत्रिपदावरच ठेवणं महाराष्ट्रासाठी घातक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्याला तातडीने हाकललं पाहिजे। पदावरून हाकलून देऊन संवेदनशील माणसं या कामांसाठी निवडली पाहिजेत। आमची मागणी आहे या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्याला पदावरून हाकलून द्यावं।
तर स्वारगेट बस स्थानकात